गळ्यामध्ये 7 तोळा सोना 1 लाख रुपये परसमध्ये होता त्याच्या ते बायला इथे आणून मारून टाकून गेलेले। हे बिल्डिंग वाल्याला माहित नाही का या बिल्डिंग मध्ये आपण कुठल्या पण बिल्डिंगला कामाला जाते त्याच्यामध्ये एंट्री करते कॅमेरा करते बातमी नसतोय कोणी माणसं बघितले असतात सगळे माणसं आहे कोणी माणसं नाही बघितले बाई गेलेले ते 3 माणसं काही गेले नाही कोणी नाही बघितले। आज त्याचा संधी झालं तर उद्या आमच्या संधी पण आम्हाला न्याय पाहिजे मतलब न्याय पाहिजे तो कोण आहे ते माणसाला आमच्या समोर आणव आम्हाला अजून काहीच नाही तुमचं त्याला कशाला मारले त्या सोनाबद्दल मारले त्याचा रेप केले काय केलं आम्हाला काहीच माहित नाही। आज त्याचे एवढे 3 लेकरं आहेत ते लेकराची जिम्मेदारी कोण घेणार आहे ते लोकांना कोण बघणार आहे। आज त्याच्या संख्येत उद्या माझ्या पण संगती आहे माझ्या पण पोर आहे हे सगळे बाई कशाला थांबले इथे कशाला थांबले कशासाठी थांबले ते बिल्डर कोण आहे बिल्डरला इथे आणा। या बिल्डिंग मध्ये घडलेली आहे तिथं एका बाईचा मृत्यू झाला आहे म्हणजे तिच्याबरोबर बलात्कार करून तिचा मर्डर केलेला गेला आहे। अजूनपर्यंत परत तिथं जो या भागामध्ये या रूममध्ये त्याला केलेला मर्डर आणि परत तिथं तो कॅमेरा आहे ना तो कॅमेरा तोडला गेला हा कॅमेरा तोडला गेला। पहिली गोष्ट याच्यामध्ये राजकीय नाही पाहिजे आणि आम्हाला जो माणूस आहे चौकशी नाही केलं आणि नाही भेटलंच पाहिजे। याच्यामध्ये राजकीय नाही पैसे देऊन टाकलं आम्ही गप्प बसणार हा दबाव किती पण टाकला तरी पण आम्ही शांत नाही बसणार। असे नाही की आम्ही 2-4 पैसे घेऊन शांत बसणार हा मुद्दा असणार आणि लास्टपर्यंत असणार। असं नाही की PM केला आणि पोस्टमॉर्टम झाली हा काहीच नाही साधारण गोष्ट नाही। आज आमच्या महिला आज माझ्या बहिणीसोबत झालं उद्या कुठल्याही पण माणसा किंवा महिलासोबत होऊ शकतो हा रिॲलिटी आहे। हा बघा ना किती 22 वार केले आणि जे नाही का लादीने लाईन मारतात ना हा ती नाही का गोल असतो इथं आणि इकडं आणि इथं घुसवले आणि त्याला असं खेचलंय म्हणून पूर्ण हात वगैरे असं पूर्ण बंदी झाले।